युवा कौशल्य या माध्यमातून मागील सरकारने राज्यामध्ये जवळजवळ 1.25 लाख युवकांना वेगवेगळ्या आस्थापनेमध्ये सामावून घेतलं। सुरुवातीला 6 महिन्याचं गाजर आपल्याला दाखवलं, थोडीशी ओरड व्हायला लागली म्हणून लगेच परत 5 महिन्याचं गाजर आपल्याला दिलं आणि ही योजना निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी काढली होती। म्हणजे मी माझ्या गावापुरतं सांगतो की माझ्या गावामध्ये शाळेमध्ये या योजनेअंतर्गत माणूस म्हणजे ज्या लेडीज भरायच्या होत्या, महिला भरायच्या होत्या शाळेमध्ये, त्या मी भरल्या सुद्धा नाही दिली तरी चालेल। गावामधले शिक्षक शाळा सांभाळायला सक्षम आहे, कारण जनतेला हे येड्यात काढणारे हे मला त्याच वेळेस कल्पना आली होती आणि त्यामुळे मी ती जागा भरली सुद्धा नाही। आज तुमच्यावरती जी वेळ आली आहे, ही वेळ आणणारं हे जे सरकार आहे, तुमचे लाडके मामा, त्यांनी सगळ्यांना येड्यात काढून, बहिणींना येड्यात काढलं, भाच्यांना येड्यात काढलं, भाचींना येड्यात काढलं आणि सत्तेवर जाऊन बसले आणि बसून फक्त घोषणा करणं, याच्या पलीकडे काही काम यांच्याकडे उरलेलं नाहीये। परंतु आपल्याला येड्यात काढून अनेक म्हणजे 1.25 लाख जे युवा कौशल्य युवक आहेत, युवती आहेत, यांच्या कुटुंबाला दगा देण्याचं काम यांनी केलंय। खरं काय होतं, आपल्याकडूनही मागच्या निवडणुकीमध्ये वातावरण खूप चांगलं होतं। महाविकास आघाडीचं सरकार येईल, जे काम करणारं सरकार आहे ते काम करणारं सरकार जर आलं तर राज्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी घडतील। परंतु जशी शेतामध्ये राबणारा बैल आहे, तो काबाड कष्ट करत राहतो आणि त्याने जर नांगरणी करताना, वखरणी करताना जर त्याने आपलं जर पेरलेलं काही असेल, ते उगवलेलं असेल, तर त्याने जर खायला तोंड केलं तर आपण लगेच त्याच्या तोंडावरती फटका मारतो। आणि ज्यावेळेस नंदी बैल येतो, त्या नंदी बैलाला भरभरून सुपामध्ये धान्य ओतून आणि त्याच्या तोंडामध्ये घालतो। म्हणजे जो काबाड कष्ट करतो त्याला तोंडावर फटका द्यायचा आणि जो काम करत नाही त्याला चांगलं खाऊ घालायचं। अशा पद्धतीने आपल्याकडे हे जे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, याला पोचण्याचं काम मागच्या 2.5 वर्षातही झालं आणि आताही झालं। अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहे, परंतु रोजगाराच्या बाबतीमध्ये की ज्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला सांगितलं होतं, म्हणजे केंद्रामध्ये मी काम करतोय, आज केंद्राची परिस्थिती सुद्धा राज्यासारखीच झालेली आहे। वेगवेगळ्या नको त्या गोष्टी, नको ती कामं करून सरकारने तिजोरी लुटण्याचं काम केलेलं आहे। आज तुम्ही जर बघितलं ना, ज्या केजरीवाल साहेबांच्या बंगल्यावरून विषय निघाला, परंतु आज तुम्ही जर बघितलं तर पंतप्रधान साहेबांनी गरज नसताना पार्लमेंटच्या शेजारी खूप मोठा बंगला, म्हणजे ज्याची करोडो रुपये किंमत होईल अशा पद्धतीचं बांधकाम त्यांनी केलेलं आहे। अनेक गोष्टी आणि त्यामुळे सरकारची तिजोरी यांनी अक्षरशः जशी राज्यामध्ये रिकामी झाली त्याच पद्धतीने देशामध्ये सुद्धा रिकामी झाली आणि आजूबाजूच्या देशामध्ये जशी अराजकता निर्माण झाली, श्रीलंकेमध्ये झाली, बांगलादेशमध्ये झाली, नेपाळमध्ये झाली, तशी परिस्थिती भविष्यामध्ये भारतात सुद्धा एखादी ठिणगी पडली ना तर ती होऊ शकते। अशा प्रकारचं वातावरण आहे की ज्यांनी सत्तेवर येताना असं सांगितलं की दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देऊ। मग कुठे गेल्या 2 कोटी नोकऱ्या? आज 11 वर्ष झाले, 11 वर्षामध्ये 11 दुने 22 कोटी नोकऱ्या निर्माण व्हायला पाहिजे होत्या। उलट ज्या नोकऱ्या होत्या त्याही हिरावून घेण्याचं काम, की जे गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला सगळ्यांची अपेक्षा काय की मला गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जायचंय, परंतु यांनी सगळ्या गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या कमी करून टाकल्या आणि सगळं आउटसोर्सिंगद्वारे, आपण बघतोय इथं शेजारी आंदोलन चालू आहे, आउटसोर्सिंगद्वारे भरती करायचं काम चालून एजन्स्या नेमल्या आहे आणि त्या एजन्सीच्या माध्यमातून मलिदा घ्यायचा आणि त्यांना लुटायला रान मोकळं करून द्यायचं। अशा प्रकारचं सरकारचं कामकाज आहे आणि म्हणून आपण जे उपोषण करताय त्या उपोषणाला मी माझ्या वैयक्तिक असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तुमच्या बरोबर आहे। आदरणीय साहेबांकडे, ताईंकडे हा विषय मागच्या काळात कळवला होता, परत आता भेट झाल्यानंतरही तो विषय मी कळवेन। मी कलेक्टरांशी बोलून आपल्याकडे जी दखल घेतली नाही, मला काय वाटलं सगळ्या गोष्टी चालल्या आहे म्हणून मी त्याच्या बाबतीत म्हणजे मला माहित नव्हतं, परंतु आता इथे आल्यानंतर कलेक्टरांनी सुद्धा दखल घेतली नाही। कलेक्टरांना फोन करून तुमच्या देखत सांगतो, त्याचबरोबर इथले जे सीपी आहे, पोलीस स्टेशनचे प्रमुख आहे, पोलीस आयुक्त आहे, त्यांनाही फोन करून सांगतो। त्याचबरोबर मगाशी मी सिव्हिल सर्जनला फोन केला होता, आरडीसींना फोन केला होता।
तुमच्या बाबतीमध्ये कुठलंही दुर्लक्ष, शेवटी उपोषण करणं हे आपलं शेवटचं हत्यार आहे. कारण अन्याय व्हायला लागला तर तो अन्याय किती सहन करायचा, आपण तर काही मारामाऱ्या करू शकत नाही. आणि म्हणून गांधीजींनी आपल्याला जे हत्यार दिलेलं आहे सत्याग्रहाचं, ते हत्यार आपण या ठिकाणी सरकारच्या विरोधात वापरतोय. परंतु सरकारची जबाबदारी आहे, महानगरपालिकेची जबाबदारी आहे की यांनी उपोषणकर्त्यांची तब्येत बरी आहे का नाही, त्यांची दररोज जाऊन तपासणी करणं हे त्यांचं काम आहे. त्यांना जर काही सिरियस झालं तर ताबडतोब दवाखान्यामध्ये घेऊन जाणे त्यांची जबाबदारी आहे. तर मी कलेक्टर असतील, सीपी असतील, आरोग्य अधिकारी असतील, या सगळ्यांशी बोलून आपली काळजी घेण्याच्या दृष्टीने काय करता येईल ते बघू. त्याचबरोबर मला वाटतं मी मागे पत्र पण मला वाटतं तुमच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दिलं होतं. अजूनही समजा मला कोणाशी बोलायचं असेल, कारण हा काही केंद्राचा विषय नाही. मगाशी कोणीतरी बोलत होतं की आता अधिवेशन चालू होणार आहे, परंतु ज्यावेळेस आपण राज्याचे विषय काढतो ना, जे राज्यांनी केलेले, शेवटी आम्हालाही तिथं बोलताना लगेच ते ताबडतोब थांबवतात की हा विषय इथला नाहीये, आपण तो त्या ठिकाणी मांडू शकतात. परंतु तिथं राज्यातल्या बेरोजगारी विषयी जर आवाज नाही, ते करता येईल. बेरोजगारी विषयी ज्यावेळेस मला बोलण्याची वेळ येईल. 3 कोटीचा घोषणा लाल किल्ल्यावरून पण प्रधानमंत्र्यांनी केली आहे, ते काय अंमल होऊ लागलाय याविषयी जरा थोडंसं जिथं बोलता येईल तिथं बोलून केंद्राचं लक्ष आपल्या युवकांच्या बेरोजगारीच्या बाबतीमध्ये वेधण्याचा मी प्रयत्न करेल, एवढंच या निमित्ताने सांगतो. थोडंसं संयमाने आपण आजपर्यंत करत आलोय, असाच संयम ठेवून. शेवटी सरकार सत्ताधारी ते आहेत आणि सत्ताधारींच्या विरोधात आपल्याला आवाज उठवल्याशिवाय, सत्ताधाऱ्यांना उघडं केल्याशिवाय, येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला त्याचा जाब विचारल्याशिवाय हे लोकप्रतिनिधी असतील किंवा सरकार असेल ते काही जागा होणार नाही. ते जागा करण्यासाठी आपल्याला जे